तर मित्रांनो, शेळ्या तुम्ही पाहू शकाल बघा, एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत आणि सगळ्या उस्मानाबादी गावरांमध्ये आहेत. कसे सांगताय? नगर परिषद आम्हाला येते हा, कसे सांगताय कोंबडे? 1200. 1200. ही जी करडं पाहतो आपण, ही सगळी शेळ्यांची करडं आहे बघा, एकदम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या साईजमध्ये, चांगल्या मापाची करडं आहेत बघा. बाबा तुमचे आहेत का? कुठून आले होते? आम्ही दावडी लिंबगाव. निमगाववरनं. ओके. कसे सांगताय कोंबडे? 500 रुपये. सगळ्या गावरांमध्येच आहे ना? गावरान ओके. आणि कशी सांगताय किंमत? यांचे 22,000. 22,000. गाभण आहे ना? गाभण 22,000 रुपयांनी सांगताय तेव्हा. गाभण आहे सगळं. कसे सांगताय कोंबडे? कोंबडे 800 रुपयांनी दिले जातात 10 कोंबडे. हां. आता हे मिडल साईज 800 रुपये, मोठी साईज 10,000 रुपयांनी जातात. ओके. आता हे 10 किलो, 1 किलोचे कोंबडे 800 रुपये सांगतो. 800 रुपये. व्हिडिओ घ्या. कसे सांगताय? बोला चला 12,500 रुपये सांगितलं. पाटे बोकडे. मोकड्या ती 2 पाटी. 2 बोकडे. ओके. आता हे मेंढ्यांना विकायला कोणत्या मेंढ्या आहेत? कोणत्या मेंढ्या आहेत त्या? विजापुरी पेरड. कशी विक्री कशी होती आज? 14,000. 14,000 दिल्या का? ओके. 14,000 रुपयांनी दिलेल्या आहे बघा. आणि घरगुती अंडी आहेत का? घरगुती आणते. ओके. आणि कशी विक्री होती आज? आज गेली काही 15 रुपये. म्हणजे जसं गिराईक येईन तसं. ओके. तर इकडे पाहू शकाल मित्रांनो, कावेरीचे पक्षी आलेले आहेत बघा. सगळे कोंबडे आहेत का? नाही, कोंबड्या पण आहे आतमध्ये. कोंबड्या पण आहेत बघा इकडे आतमध्ये. कोंबड्या अंड्यावर आलेले आहे का? यायच्या लांबकानी करते आहेत बघा. कसे सांगितले? सांगा 5.5नी. देणार किती? बोलायचं तू. लांब कानी आहेत ना सगळे? बच्चे बघा. पाठ बोकडे कसे? हे 6 बोकडे. बोकडेचे. नमस्कार मित्रांनो, मी रितेश शिंदे आणि तुम्ही पाहता फार्म लाईफ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या आणि जे शेळीपालन, कुक्कुटपालन करतात यांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा चाकणचा बकरी बाजार आणि कोंबडी बाजार. मित्रांनो, आजच्या बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या शेळ्या, मेंढ्या, बोकड विक्रीसाठी आले होते आणि त्याचबरोबर कोंबडी बाजारामध्ये कोणत्या कोणत्या जातीच्या कोंबडे विक्रीसाठी आले होते आणि त्यांची किंमत काय झाली, आणि त्याचबरोबर इतर साऱ्या गोष्टी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईकही करा. धन्यवाद. आभारी आहोत. मित्रांनो, आज रमजान ईद निमित्त खरेदी विक्री करणाऱ्या सर्व व्यापारी वर्गाला तसेच आपण सर्वांना रमजान ईदच्या खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आपल्यासोबत खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव मान्य श्री बाळासाहेब धनरे साहेब आहेत. साहेब आज आपल्याला आजच्या बाजाराबद्दल माहिती देतील. कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपबाजार आवार चाकण या ठिकाणी दर शनिवारी मोठ्या प्रमाणात जनावरांचा, बकऱ्याचा बाजार भरत असतो. त्याचप्रमाणे कांदा, बटाटा, तरकारी हे सर्व मोठ्या प्रमाणात बाजार भरत असतो. सध्या सीजन चांगला चालू आहे. पहिल्यांदा मी आपणासमोर आज आहे रमजान ईद. रमजान ईदच्या सर्व मुस्लिम बांधवांना बाजार समितीच्या वतीने मी पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आज चांगल्या प्रकारे बाजार भरलेला आहे. बाजारात बकऱ्याची आवक चांगली आहे, म्हैस, गाय, बैलाची आवकसुद्धा चांगली आहे. त्याचप्रमाणे बाजारभावसुद्धा चांगले आहेत. बकऱ्याला 20,000पर्यंत मागणी आहे. तसेच गाय 80,000, म्हैस 1 लाखाच्या पुढं अशी म्हशीलासुद्धा बैलाला 10 ते 20, 25, 30,000 अशी मागणी आहे. मागणीनुसार बाजारभाव आहे. तर मित्रांनो, इकडे आलोय आपण पाळीव शेळ्यांच्या इकडे पाहू शकाल. आज बाजारामध्ये जे आहे ते पाळीव शेळ्यांची सुद्धा आवक खूप कमी झालेली आहे. आज जास्त करून ज्या शेळ्या आहेत त्या पिल्लावाल्या आणि गाभण शेळ्या बाजारात आलेल्या आहे विक्रीसाठी. पाहू शकाल सर्व पिल्लावाले शेळ्या आहेत आणि गाभण शेळ्या आहेत. तर मित्रांनो, शेळ्या तुम्ही पाहू शकाल बघा, एकदम क्वालिटीमध्ये शेळ्या आहेत आणि सगळ्या उस्मानाबादी गावरांमध्ये आहेत. आज कोणत्या शेळ्या आपल्याकडे? आज उस्मानाबादी सगळ्या उस्मानाबादी. पिल्लावाल्या गाभण. ओके. काय दर होतो यात? आज 15,000पासून पुढे. 15,000 रुपयापासून पुढे. 20-22. मोठ्या मापाच्या आहेत आज. हां. तिला 2 पाठबोकडे. ती पलीकडची ना? हां. पांढरीवाली पाठबोकड, तिची काय किंमत होईल?
ती सांगायला 28 सांगतोय 28,000 आणि तिला कान मागतात कातरलेले आहे 24 ला. ना? हा. ओके धनगरी दोन्ही शेळी. बोकडे का पाठबोकडे पाठ बोकडे ओके आणि 24 ला इकडच्या मागतात. ह्या ज्या त्यांचं 17 सांगतोय 17 ह्या सगळ्या गाभण आहे ना? गाभणी गाव ओके या सगळ्या गाभण आहेत बघा 17,000 रुपयांनी किंमत सांगता ते त्या मागच्या दोन बच्चे कोणती ती व्हाईटवाली व्हाईट अँड ब्लॅक तिघीला एक बच्चे तिन्हीला एक एक आहे त्यांची कशी सांगताय त्यांची 21 सांगतो 21 काही कमी जास्त होतील ना? हा कमी जास्त ओके, तर- 18 मागतात त्या ओके मित्रांनो बाजारामध्ये सांगायची किंमत वेगळी असते आणि खरेदीची किंमत वेगळी असते बघा तर अशा एकदम क्वालिटीमध्ये आणि मोठ्या मापाच्या शेळ्या आहेत आज बाजारामध्ये पाहू शकाल आणि ही सगळी शेळ्यांची करडे आहेत ना? असे आहे. ओके इथं पाहू शकाल ही जी करडं पाहतो आपण ही सगळी शेळ्यांची करडं आहे बघा एकदम क्वालिटीमध्ये आणि चांगल्या साईजमध्ये चांगल्या मापाची करडं आहेत बघा त्याच्यामध्ये काही लांब कानीसुद्धा करडं आहेत बाकीच्या शेळ्या तुम्ही पाहू शकाल तर अशा प्रकारे आज पाळीव शेळ्यांचा माल आलेला आहे बाजारामध्ये तर या काही ज्या शेळ्या आहेत तिकडे आपण पाहतो ही पिल्लावाली शेळी या शेळ्यांची विक्री झालेली आहे कशाला नाही पैसे द्यायचे इकडे बघा कोटाचा माल आलेला आहे कोटामध्ये आहे बघा पाहू शकाल सगळा कोटामध्ये आहे एक 6-7 हजार रुपयापासून किंमत सांगतं ते तर माल पाहून किंमत होते पण सुरुवात 6-7 हजार रुपयापासून होते पाहू शकाल बाकी इकडं पण पाहू शकाल ही करडं खरेदी करून ठेवलेली करडं असतं ते ज्यांना बोकड पालन करायचं असतं ते लहान लहान करडंच खरेदी करून घेऊन जातात ते बोकड पालनासाठी तेव्हा 1-2 बाजारातून खरेदी करून आणतात ते इकडं बघा शेळी आहे खाली झालेली कशी सांगताय 28,000 28,000 कोणती आहे काठेवाडीमध्ये गावराने गावरान आहे का क्रॉस ओके दुधाला चांगली दिसते ती आणि खाली काय आहे पाठी दोन्ही पाठी आहे ओके काही कमी जास्त होतील ना हा होईल मग कमी जास्त करू ना 1,500 करू कमी पुढचं नियोजन काय आहे आता काय नियोजन शेळ्यांचं बोकड्यांचं जसे येईल तसे भेटले तसं देऊन टाकू बकरी ईद जवळ आले आता या बाकीच्या पण आपल्या आहेत हॅलो का? सगळ्या गावरांमध्येच आहे ना गावरान गावरान ओके आणि कशी सांगताय किंमत यांचे 22,000 22,000 गाभण आहे ना गाभण आहे 22,000 रुपयांनी सांगतात तेव्हा गाभण आहे सगळं बाकी कटिंगचा माल तुम्ही पाहू शकाल कटिंगचा माल सुद्धा आज भरपूर कमी आलाय पण दर चांगले येतात इकडे बघा मित्रांनो मेंढ्यांची जी आवक आहे ती आज चांगली आवक झालेली आहे आज पण बाकीचा माल कमी आलाय पण मेंढ्यांची आवक जी आहे ती चांगली झालेली आहे एकच आहे का कुठून आले कुठून आले कडक वाचलं ओके आज कसा आहे बाजार कसा आहे विक्री वगैरे होती याची काय किंमत सांगते 20,000 रुपये मागणी वगैरे झाली 14-15 पर्यंत तर पाहू शकाल होते आज बऱ्यापैकी विक्री होते पण मेंढ्या पाहू शकाल क्वालिटीमध्ये दादा आपले आहेत का कुठून आले होते तुम्ही कुठून आले आम्ही गरुडीवरून आलो ओके बाजार कसा आहे आता विक्री वगैरे कशी बाजार जरा रिवर्स ओके व्यापारी नसल्यामुळं व्यापारी नाही ना ते व्यापाऱ्यांचा सण आहे जरा त्याच्यामुळे हो, बरोबर. थोडी गाल साधारणतः काय मागणी होती यांची आता येतं चिमत जायला पाहिजे 16-17 म्हणा पण ते 14 दिली 14 दिले का हा ओके 14-250 आणि किती वय किती असेल यांचं यांचं वय काय 4-5 महिने ओके आणि एक वजन किती आहे ना अंदाजे
वजन तरी 20-22 किलो. 20-22 किलो. ठीक आहे दादा. तर पाहू शकाल अशा प्रकारे आजचा बाजार चालू आहे. ठेप्या मागा. पण मोठ्या साईजच्या मेंढ्या आहेत. मेंढ्यांची आज आवक बऱ्यापैकी झालेली आहे पाहू शकाल. इकडं पण मेंढ्या पाहू शकाल मित्रांनो. दादा आहेत. दादा आपलं नाव मदन कुठून आले? नगर. नगरवरनं. ओके. आता या मेंढ्यांना तुम्ही काय कोणत्या मेंढ्या आहेत? कोणत्या मेंढ्या आहेत या? विजापुरी बेरड. कशी विक्री कशी होती आज? 14,000. 14,000 दिल्या का? ओके. 14,000 रुपयांनी दिलेल्या आहे बघा. आणि कुठून आले होते? सॉरी, किती वजन असेल यांचं? यांचं आहे 30 किलो. 25-30 किलो. ओके. पाहू शकाल. तर अशा प्रकारे विक्री होते मेंढ्यांची. तर पाहू शकाल आता अशा प्रकारे मेंढ्यांचा बाजार आहे बघा. तर मित्रांनो, प्रत्येक वेळेस आपण हा भरलेला बाजार पाहतो, पण आज व्यापारी नसल्यामुळं आवक खूप कमी झालेली आहे. इकडं ज्या ग्रुपमध्ये मेंढ्यांची विक्री होते या साईडला सुद्धा खूप कमी माल आलेला आहे पाहू शकाल. पण पुढच्या शनिवारपासून जो आहे तो भरपूर मालाची आवक राहणार आहे. इकडे तुम्ही पाहत असेल जसं की हे ग्रुप करून ठेवलेले आहेत, तर या पूर्ण ग्रुपचीच विक्री होत असते पाहू शकाल. इकडनं पण बघा माल आलेला आहे बऱ्यापैकी. तर सोजतचे 2 आहेत ना, सोजतच्या न घेतला. हो यांचा एक व्हिडिओ घ्या. कशा सांगताय? बोला चला. 12,500 रुपये सांगितलं. पाटे कोकडे बोकडे ती 2 पाटी. 2 बोकडे. यांचा एक व्हिडिओ घ्या मस्त. कुठून आले होते? त्यांचे मी आपल्या हातात धरले हो. घ्या मस्त आहे. मला पाळायजोगे. तुमचं युट्यूब चॅनल कोणतं? फार्म लाईफ. तर याच्या पण आहे. याचा पण आहे. 12.5 सांगतोय. 12,500 सांगितले. प्युअर सोजत. आणि त्या पाटी पार्टी पण 12,500 देऊ. तुमचे जर फॉलोअर्स असेल, तुमच्या व्हिडिओला बघून आले असेल तर कमी जास्त करून देऊन टाकू आपण. एक पाटी. एकच आहे का? 2 दोन बोकडे. हा. 2 बोकडे. यांचे कसे सांगितले? कसे सांगितले? किती नाही? अरे तुझा माल आहे, तू सांग ना. उठ ना जरा. बकऱ्या दाखव जरा. त्यांना मस्त वाटतात का? हा सांग आता. किती घ्यायचे हो? 12,000 रुपये घ्यायचे. तुम्ही कुठून आले? आम्ही पिंपळवणीच्या वरती पुढे आळे फाटा. असं आहे का? इकडनं आज लहान करडं पण बरीच आहे बरं का बाजारामध्ये. पण दुधावरचीच आहेत सगळं पाहू शकाल. मीडियम साईजची पण करडं आहेत बघा. जसं करडू तशी किंमत होती. इकडे एक मोठ्या मापाचा काटेवाडीमध्ये. दादा दिलाय का? द्यायचं. कसं सांगताय? 35. काटेवाडीमध्ये आहे ना? 35,000 रुपये सांगतो काटेवाडीमध्ये. आणि करड्या गावठीमध्ये काही जातवारमध्ये. ओके. कशी सांगताय ती? 8.5. 8.5. 3 पाटी 3 बोकड. आपण दर शनिवारी असतं बाजारात? हा दर्शनमध्ये काय काय असतं आपल्याकडे? शेळ्या असतात, बोकड असतात, मोठाले कोकरं असतात, सगळं असतात. आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल भेटल ना. सांगा. 73 85 26 98 30. ओके. आणि आपण कोणते कोणते बाजार करता? आपण बेल्याचा एक बाजार करतो. हां. परत इथला कोणता बाजार हा? तळेगाव डमडे. तळेगावचा एक. परत लोणीचा एक, साकूर एक, हां. आणि अजून साईखेड्याचा एक, साईखेड आणि चाकण, घोडेगाव एक. ओके. गोडेगाव पण. तर दादा आहेत बा. जर आपल्याला कोणाला माल हवा मोठे बोकड भेटतील ना? सगळे भेटतील. मोठ्या बोकड आपल्यापाशी एक आहे. परत हा व्हाईटमध्ये भेटले. हा व्हाईट.
ओके. जर आपल्याला विठ्ठल मधलं आहे. याची काय सांगताय? म्हणजे 15,000. जर आपल्याला जर आपल्याला कोणाला हवा असेल तर दादांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. ते पाहू शकाल अशा प्रकारे माल आहे बाजारामध्ये. कर्ड सुद्धा बरीच येतात बाजारात. लांबकानी कर्ड आहेत बघा. कसे सांगितले? सांगा 5.5नी. देणार किती? बोलायचं तू. लांब कानी आहेत ना सगळे? बच्चे बघा. पाठ बोकडे कसे? नाही 6 बोकडे. बोकडेचे सगळे लांब कानी आहेत. मोबाईल नंबर सांग ना. 79 72 76 30 79. ओके. तर अशा प्रकारे आज बाजारामध्ये करडे सुद्धा आलेले आहेत बघा, लहान करडे. मित्रांनो, कटिंगचा जो माल आलेला आहे तो आज भरपूर कमी माल आलेला आहे, पाहू शकाल. पलीकडच्या बाजूला आहे बऱ्यापैकी माल आहे, पण इकडनं पूर्ण रिकामे आहेत आणि पाळीव शेळ्या तुम्ही पाहू शकाल. तर इकडे तुम्ही पाहू शकाल मित्रांनो, हा सगळा कटिंगचा माल आहे बघा. आज रमजान ईद असल्यामुळं आवक भरपूर कमी झालेली आहे, व्यापारी नाही आहेत. याच्यामध्ये सुद्धा चांगला माल असतोय बघा. माल पाहून आपण खरेदी करू शकतो. दादा दिलेत का द्यायचे? दिलेत का? एक मिनिट ऐक ना. मित्रांनो, कोंबडे पाहू शकाल सोनालीचे आहेत ना. सोनालीचे पक्षी आलेले आहेत बघा आज बाजारामध्ये. गाडीमध्ये पण बाकीचे पूर्ण सोनाली. आणि कोणता पक्षी आहे सर? सोनाली आणि कावेरी. सोनाली आणि कावेरी. ओके. सोनालीचं काय वेट येतं? वजन किती राहील? 1.5 किलो आहे. आणि रेट काय आहे? 310 रुपये. 310 रुपये सोनाली. आणि कावेरी? कावेरी 200 रुपये. 200 रुपये. ओके. आणि अंड्यावरचे पण कोंबडे आहेत. ओके. याच्या व्यतिरिक्त काय काय मिळतं सर आपल्याकडे? याच्या व्यतिरिक्त अजून काय काय? दुसरं गावरान आहे. प्युअर गावरान पण असतं. हां. प्युअर गावरान. हो. तर पाहू शकाल अशा प्रकारे आज माल आलेला आहे. सर आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना. माझा नंबर आहे 9822 99 76 25. ओके. तर सरांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. आणि पक्षी तुम्ही पाहू शकाल बघा. अशा प्रकारे हे सगळे पक्षी आज विक्रीसाठी आलेले आहेत. ठीक आहे सर. काय हो. तर इकडे पाहू शकाल मित्रांनो, कावेरीचे पक्षी आलेले आहेत बघा. सगळे कोंबडे आहेत का? नाही, कोंबडे पण आहे आतमध्ये. कोंबड्या पण आहेत बघा इकडे आतमध्ये. कोंबड्या अंड्यावर आलेले आहे का? यायच्या ओके. तर दादा आहे आपल्यासोबत. दादा कुठून आले तुम्ही? नाणे मावळवर. ओके. आणि आता किती पक्षी आहे आपल्याकडे टोटल? 150. आता हे विक्रीसाठी आणलेत. कशी विक्री होते यांची? नागावरती 600 रुपये जोडी. हां. नरमादी. आणि किलोवरती आपण 200 रुपये किलोने. 200 रुपये किलोने. आणि जोडी नर मादीची 650 रुपये. 600 रुपये. 600 रुपये. जर कुणाला लागले तर आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? हां भेटेल. सांगा. 86 00 81 80 84. परत एकदा सांगा. 86 00 81 80 84. तर मित्रांनो, कोंबड्यांची क्वालिटी तुम्ही पाहू शकाल बघा. एकदम क्वालिटीमध्ये कोंबड्या आहेत. आणि आता अंड्यावर येतील मला वाटतं ना 1-1.5 महिन्यामध्ये. तर लवकरच अंड्यावर येतील बघा. जर आपल्याला कोणाला हवे असेल तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला, त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. इकडनं पण आहे. बाबा काय सांगताय कोंबडीचे? 1300 रुपये. आणि कुठून आले होते तुम्ही? कुठून आले? बालनगर. 1300 रुपये सांगतात. गौराने काय कारण नाही माझ्या. बाकी इकडं पण माल आहे बघा. दादा आहेत बघा. दादा कुठून आले? मनसर. मनसरवरून. आता हा माल आणलाय विक्रीसाठी. कोणता आहे हा?
सोने जातीचा माल आहे. सोनालीचा आहे बघा, इकडं पण माल आहे. कशी विक्री होते आज बाजारामध्ये? कोंबडा जातो 600 रुपये हां, आणि कोंबडी जाते 400 रुपये. ओके. साधारणतः वजन काय येत आहे? कोंबड्याचं वजन साधारण जाते 1.5 किलोच्या आसपास. 1.5 किलोच्या आसपास. कोंबड्याचं जाते आपलं 1200 ग्रॅमच्या आसपास. ओके. कोंबडे अंड्यावर आलेले आहे का या इथं? अंडी चालू आहे. चालू आहेत ना? किती पक्षी आहे टोटल आपल्याकडे? बसची टोटल आहे 450. 450. जर कोणाला हवे असतील तर भेटतील का? हो भेटते ना. आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. नंबर 9730 63 54 07. ओके. आणि मनसरमध्ये कुठे आहे आपलं लोकेशन? तपनेश्वरमध्ये. ओके. तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला माल लागत असेल, पक्षी लागत असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. ठीक आहे दादा, धन्यवाद. तर पाहू शकाल अशा प्रकारे हा सगळा माल आहे. इकडे बघा कोकरेलचे पण पक्षी आलेले आहेत. कोकरेलचे काय रेट लावले हो? नाही, क्या रेट लागायचं? 250. 250 रुपये नग लावलेलं आहे बघा. कोकरेलला बाजार कमी असतो तसं पण. 250 रुपये किलो. आणि इकडं पुढं पण घरगुती माल आहेत बघा. दाबा तुमचे आहेत का? कुठून आले होते? आम्ही दावडी लिंबगाव. निमगाववरनं. ओके. कसे सांगताय कोंबडे? 500 रुपये. ओके. 500 रुपयाने सांगता तेव्हा. आज गिऱ्हाईक नाही आहे ना बाजारात? ईद आहे त्याच्यामुळं. ईदमुळं व्यापारी पण कोण आले नाही ना आज. एक पण व्यापारी बाजारात नाही आहे बघा. हा, मग काय आता व्यापारी कोणच नाही आहे आज. ईदमुळं एक पण व्यापारी बाजारात आलेला नाही आहे. आणि आवक भरपूर झालेली आहे, सर्व माणसं आलेली आहेत बघा. पण व्यापारी नसल्यामुळं हे किंमत होत नाही आहे मालाची. तुम्ही पण निमगावरनं चालू होते का? घरगुती आहेत का अंडी? घरगुती. कुठून आले? शिरूरवरनं. कशी देत आहे? 100 लढायच्या. नाही, मी व्हिडिओ काढतोय. इकडनं पण माल आलेला आहे बघा सगळा. जर कुणाला जास्त लागली तर भेटतील ना? आपला मोबाईल नंबर सांगा. 93 हां, 021 17. ओके. आणि शिरूरमध्ये कुठं? नारायणगावन. नारायणगावन. आपले प्रकाश चव्हाण. हो हो, प्रकाश चव्हाणच्या गावची. बरोबर ना? एकदम करेक्ट. आणि हे कोणत्या कोंबड्या आहे आपल्याकडे? गावरान. गावरानच आहेत ना? पिल्लं वगैरे काढायला अंडी भेटतील? हा, मिळतील. मिळतील ना? हो मिळतील. ओके. पिल्लं काढण्यासाठी पण अंडी मिळतील बघा. नारायणगावांचे. खात्रीशीर. ओके. ठीक आहे दादा. आणि आपलं नाव? बबन पोपडे. आणि मोबाईल नंबर सांगा परत एकदा. 93 021 17. ओके. तर दादानी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला अंडे हवे असतील, पिल्लं काढण्यासाठी सुद्धा अंडे हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा. तर इकडनं सुद्धा तुम्ही पाहू शकाल अशा प्रकारे हा सगळा माल विक्रीसाठी आलेला आहे बघा. अंड्यासाठी पण बरेच गिऱ्हाईक आहे बघा. अंडी पण भरपूर आलेत बाजारात. मावशी कशा सांगितले कोंबडे? 2200 रुपये जोडी. 2200 रुपये. ओके. आज गिऱ्हाईक नाही, काही मागणी वगैरे होती का? व्यापारी नाही आहेत, मागणी वगैरे होती? हा किती होती आता कधी एक गिरायचं तर एवढं नसन मागत ना? एवढं किती मी काय 1500 सांगितलेलं आता. हां. आणि कुठून आले होते तुम्ही? कुठून आले? गाव कोणतं? गाव गाव कोणतं? तुमचं गाव कोणतं? आळंदी. आळंदीवरून आले. बघू शकाल आळंदीवरून आले. घरगुती आहेत ना सगळे? कुठून आले होते तुम्ही? कोयाळीवर. तुमचं नाव? तुमचं नाव काय तुमचं? कारभारी तिघे. ओके. काही मागणी वगैरे होती का आज? नाही की राहिली आज पडून मागाते. माग पडून मागतात. आज ईदमुळं व्यापारी पण कोण आले नाही? नाही या परिणामी पडून मागाते. तरी कसे मागतात ते? 3 मागाते 1200 1300. नाही एवढं कमी कसं? गावरान आहेत ना शिवाय. चालतं. इकडनं पण आहेत बघा, उलट्या पंखाचे पण आहेत बघा. आज व्यापारी नसल्यामुळं माल मागत नाही इथं. दादा घरगुती आहेत का? हो घरगुती. कुठून आले तुम्ही? राक्षवाडी. राक्षवाडीवरनं. जवळनच आहे.
हा कसे सांगताय नगर परिषद आम्हाला घेतली हा कसे सांगताय कोंबडे 1200 आज व्यापारी नाही आहेत का? मागणी मग कशी होती पाडून मागतात का कसे लय पाडून व्यापारी नसल्यामुळं माल आहे ना पाडून मागतात ते. आता एक कितीला मागतात ते सरासरी 500ला 600ला लय कमी मागतात मग हा तर बघू शकाल माल भरपूर आलाय पण पाडून मागतात आता अंडी पण पाहू शकाल इकडे पण अंडी आहेत बघा. कोंबडे पण आपलेच आहे का कोंबडे कुठून आले वडगाव वडगावर कसे सांगताय कोंबडे कोंबडे 800 रुपयाने दिले आता 10 कोंबडे हा आता हे मिडल साईज 800 रुपये मोठी साईज 10,000 रुपयाने जाते ओके आता हे 10 किलो 1 किलोचे कोंबडे 800 रुपये सांगतो 800 रुपये गावरान अंडी पण आहेत 5 रुपये अंडी ओके कोंबड्या 600 रुपयाने जातो आपण गावरान प्युअर हा. कोंबडे 800 रुपये सांगून 800 रुपये जाते 4 महिन्याचे असतील ना नाही 6 महिने अजून आहेत एवढेच आहेत आहे ना अजून 100 रुपये कॉन्टॅक्ट नंबर सांगा ना 98 75 59 62 तर दादांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलाय जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा अंडी पण आपल्याकडे मिळतात त्यांना एकदा नक्की कॉल करा इकडे पण अंडी आहेत गावरांचीच आहेत ना गावरान अंडे घरगुती अंडे आपल्या गावरांची ओके पिल्ल निघतात ते हो पिल्ले निघतात निघतात ना पिल्ल निघतात ते बा अंड्यांमधून गावरान अंडी आहेत घरगुती कशी देत आहे इथं आता जर देऊ आपण 15 रुपयांनी हा. आणि घरी न्यायला तर 12 रुपयाने अंडे देऊ. घरी 12 रुपये कुठून आले निमगाव दावडी निमगाव दावडीवर आणि गावरान कोंबडी पण भेटेल घरी आल्यावर आपल्याला गावरान कोंबडं प्युअर गावरान कोंबडी भेटेल ओके आपल्याला ते कशी जोडी भेटेल काय जोडी कोंबडी आपण देऊ 550 रुपये नाही का हा आणि कोंबडा आपण असला 700 800 ओके म्हणजे जशी साईज हो जसा वजन तसं कोंबडा पण देऊ. आणि आपला गावरान कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर घ्या 91 46 48 24 23. ओके तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला कोणाला अंडी हवे असतील पिल्लं काढण्यासाठी हो, पिल्लं तर काढण्यासाठी. मिळून जातील त्यांच्याकडे गावरान आणि भेटेल. किती अंडी मिळतील सरासरी आपल्याकडे आता आपल्याकडे दिवसाची तरी 15-20 अंडी निघतात रोज. 15-20 हो म्हणजे आठवड्याची सरासरी आठवड्यात 70-80 अंडी हो 17 आरामशीर भेटतील ओके. जर लायचं आपण मित्र नाही आहेत आपले हा. जवळपास त्यांच्याकडून घेऊन घेऊ आपण ओके प्युअर ठीक आहे. गावरान अंडी ओके तर त्यांनी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे जर आपल्याला कोणाला हवे असतील तर त्यांना एकदा नक्की कॉल करा इकडे पण दादा कुठून आले काळूस म्हणजे जवळच आले घरगुती अंडी आहेत का घरगुती अंडी ओके आणि कशी विक्री होते आज आज गेली काही 15 रुपये म्हणजे जसं गिऱ्हाईक येईन तसं ओके आणि आज ईदमुळं व्यापारी पण नाही आहे तर मग काय फरक पडलाय का हा जरा कमीच आज कमीच आहे ना ओके पाहू शकाल घरगुती अंडी आहेत बघा 15 रुपयापासून देता ना जसं गिऱ्हाईक येईन तसं. 10 रुपये 12 रुपये हां ओके ठीक आहे आणि नाव काय तुमचं ओके तर इकडे पण कोंबडे आहेत बघा कसे दिले कोंबडे कसे सांगताय बघायला काही मागितलेलं नाही चालू आम्ही ओके पिल्लावाल्यांकडनं पिल्लं घेतली होती का हा कोकडेलचे आहेत बघा पिल्लावाल्यांकडनं पिल्लं घेतली होती कुठून आले होते इथे जमच्या इथलेच आहे का ओके ते हाऊसमध्ये सर घेतले होते पिल्लावाले टोपलीत घेऊन आता त्यांच्याकडनं ओके पाहू शकाल अशा प्रकारे आज चाकणचा बाजार आहे बघा अशा प्रकारे हा सगळा माल आलेला आहे तर इकडे पाहू शकाल दादा आहेत बघा दादांकडे अंडी आहेत बघा गावरांची घरची अंडी आहेत फ्री रेंजमध्ये कुक्कुटपालन केलेलं आहे शेवग्यामध्ये त्यांनी तर पाहू शकाल अंडी कशा प्रकारे अंड्याची क्वालिटी कशा प्रकारे आहे. दादा आपलं नाव काय आहे स्वप्नील बाबा कोकडे कोकडे ओके आणि कुठून आले पारणे तालुका नारायणगाव नारिंगावनवर ओके आता ही अंडी आणली ती कोणती आहेत हे प्युअर गावरांचे आपल्या घरचे नाही का घरची प्युअर गावरांची ओके पिल्लं काढायला पण जमतात ना आपण पिल्ल बी किती 40 रुपये नाही का पिल्लं पण पिल्लं, विकता हा. ओके आपलं फार्म आहे का मोठा हो तिथे 3 एकराचा फार्म आहे हा. तिथे कोंबडी घरी नाही का ओके तर पाहू शकाल आणि आज अंड्यांची काय विक्री होती आज 8 रुपये अंडे चालले मार्केटला हां आपण 100 रुपये डझनने चालू केलंय नाही का इथं 100 रुपये डझन हा. आणि तुम्ही नारंगावरून चाकणला आज हो. विक्रीसाठी आले ओके काय याच्या आधी पण आले होते हो याच्या मागल्या याला असं नाही का शनिवार शनिवारी मागल्या शनिवारी बी आलतो आपण ओके
आज व्यापारी नसल्यामुळे कसं आहे मार्केट? चांगलं चालू आहे नाही का? तरी पण चांगलं चालू हो, आहे. कस्टमरची ही नाही का मागणी जात आहे हा. अंड्याला. ओके. आणि जर आपल्या कुणाला जास्त अंडे हवे असतील तर आपला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल का? भेटेल ना सर. सांगा बघू. 8766 हा. 53 28 19. ओके, तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला. आणि कोंबड्या विक्रीसाठी असतात? हो पण आता सध्या मी काय केले, माझे अंड्यासाठी उपलब्ध नाही आपल्याकडे नाही का? ओके. अंड्यासाठी म्हणजे घरी आपण केलेलं आपण. घरीच प्रोडक्शन तयार हो. करतो. आता कम से कम 600 अंडे निघाले नाही का? ओके, डेली. डेली 600 अंडे चालू आहे. 1,500 कोंबडी आहे घरी. हां. कंपाऊंड केलेले शेवगेल नाही का 3 एकराला. ओके. जर कुणाला फार्मला व्हिजिट करायची असेल किंवा अंडे खरेदी करायचे असेल तर येऊ शकतात का? येऊ शकतो आपलं. ओके, परत एकदा ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. आम्ही राहणार पारणे तालुका, जिल्हा अहिल्यानगर, नारायणगावन. मोबाईल नंबर. 8766 53 28 19. ओके, तर दादाने त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे. जर आपल्याला कोणाला अंडी वगैरे हवे असतील तर आणि त्यांच्या फार्मला व्हिजिट करायची असेल तर त्यांना एकदा नक्की कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे दादा, धन्यवाद.